नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। दुधनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी कन्नड व उर्दू शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी। दुधनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी कन्नड व उर्दू शाळा यांच्या वतीने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। प्रारंभी शिक्षक सोसायटीचे व्हाईस चेअरमन पोमू राठोड व संतोष जोगदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। या प्रसंगी विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले तर अनेक विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले। छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम प्रशासक होते, न्याय कठोर राजे होते। प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसं सर्वायुक्त राहायचं हा आदर्श छत्रपती शिवरायांकडून घेतला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर न घेण्यापेक्षा डोक्यात घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पोमू राठोड यांनी केले। या कार्यक्रमास रविकुमार कोरजगाव, संजीवकुमार बेणेसूर, दत्तात्रय टोणगे, महादेव बासरगाव, संतोष जोगदे, विवेकानंद उद्दा, सुभाष अतनुरे, श्रीमती कलावती अरसगोंड, कुमारी मंदाकिनी सोनकांबळे आदींसह विद्यार्थी व पालक उपस्थित होते। रयत समाजासाठी विश्वनाथ राठोड, दुधनी, अक्कलकोट। भविष्याती न भूत विषाती असा राजा म्हणजे शिवछत्रपती, असा राजा म्हणजे शिवछत्रपती। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित शिवभक्त सर्वांना माझा नमस्कार। ही वर्ष सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला। त्यांच्या आईचे नाव जिजाबाई तर वडिलांचे नाव शहाजी राजे होते। जिजाऊने त्यांना रामाच्या व कृष्णाच्या जन्माच्या गोष्टी सांगितल्या। शिवाजी महाराजांनी आदिलशाही, निजामशाही व मुघल बादशहाशी येऊन आपले हिंदवी स्वराज वाढवले।